नुकत्याच महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या आमदारांसाठी निवडणुका पार पडल्या. एकूण 11 जागा होत्या आणि 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध होऊ शकल्या नाहीत आणि 12वा उमेदवार अर्थातच उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उभं केलं आणि त्यामुळे असं सगळा दोष हा उद्धव ठाकरेंवरती टाकला जातोय की त्यांनी उमेदवार उभा केल्यामुळे या निवडणुका बिनविरोध नाही झाल्या आणि शेवटी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल आणि पेण पनवेल या भागातले असणारे जयंत पाटील यांचा पराभव झाला. आता या सगळ्यांचा दोष हा उद्धव ठाकरेंना दिला जातोय असं सगळे भाजप प्रणित जे राजकीय जाणकार आहेत ते आपापली मतं असं मांडतायत की उद्धव ठाकरेंनी जर मिलिंद नार्वेकरांना उभं नसतं, रिंगणात उतरवलं नसतं तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती आणि शेकापचे जयंत पाटील हे सुद्धा निवडून आले असते. परंतु लोकांनी कितीही आपापली मतं मांडू देत, परंतु यावेळेला उद्धव ठाकरेंनी एकदम चाणाक्ष राजकारण केलेलं आहे. त्यांना माहिती होतं की भाजप आणि महायुती, शिंदे गट, अजित पवार गट यांच्याकडे त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मतं आहेत. आणखीन थोडी काही जास्तीची मतं आहेत त्यांच्याकडे. तसंच उद्धव ठाकरेंना हे सुद्धा माहिती होतं की काँग्रेस पक्षामधले त्यांच्या स्वतःच्या पक्षामधले एखाद दुसरे आमदार किंवा शरद पवार या गटातले काही आमदार यांची काही जयंत पाटलांना पसंती नाही आहे. त्यामुळे जर उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना ही उमेदवारी दिली नसती तर अगदी शेवटच्या क्षणी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट हे धूर्त राजकारणी आहेत. त्यांनी शेवटच्या क्षणाला त्यांच्या महायुतीचा पुरस्कृत असा एखादा उमेदवार दिला असता आणि मग त्या उमेदवाराला त्यांनी अर्थातच निवडून आणलं असतं. कारण त्यांना माहिती होतं की जयंत पाटलांना बऱ्याचशा आमदारांची पसंती नाही आहे. त्यामुळे आणखीन एक आमदार म्हणजे आपण एखादा उमेदवार पुरस्कृत केला तर तो सहजरित्या आपल्याला निवडून आणता येईल आणि त्यांनी तो उमेदवार सुरुवातीला आघाडीच्या नेत्यांना किंवा बेसावत ठेवण्यासाठी असे म्हटले असते ते की नाही आम्ही कोणी उभा नाही करत, परंतु अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी एखादा उमेदवार रिंगणात उतरवलाच असता. आणि उद्धव ठाकरे आता राजकारण कोळून प्यालेले आहेत. त्यांच्या चाणाक्ष बुद्धीला ही गोष्ट लक्षात आलेली असावी. त्यामुळे त्यांनी आधीच मिलिंद नार्वेकरांसारखा असा नेता रिंगणात उतरवला की ज्यांचे सर्व पक्षांमधल्या आमदारांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे जर असंच असतं तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही एखाद्या शिवसैनिकाला उभं केलं असतं त्या रिंगणामध्ये. परंतु ते न करता त्यांनी मिलिंद नार्वेकरांनाच का उभं केलं? मिलिंद नार्वेकरांना त्यांनी कधीही विधान परिषदेवरती किंवा एखादी सुरक्षित जागा बघून विधानसभेवरती सुद्धा त्यांना पाठवू शकले असते. परंतु यावेळेला उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांच्या चांगल्या संबंधांचा, सर्व पक्षांमध्ये असणाऱ्या चांगल्या संबंधांचा उपयोग केला. म्हणजे त्याचा एक त्यांना माहिती होती, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एकदम चाणाक्षपणे ही गोष्ट साध्य करून घेतली की आपला उमेदवार त्यांना निवडून आणायचा आहेच, परंतु मुळात म्हणजे विरोधी पक्षाचं संख्याबळ हे कमी करायचं आहे. त्यामुळे भाजप प्रणित जर महायुतीने जर शेवटच्या क्षणी उमेदवार दिला असता तर तो अर्थातच निवडून आला असता, त्यांचं संख्याबळ वाढलं असतं आणि उद्धव ठाकरेंना हे नको होतं. म्हणून लोकांनी, बाकीच्या कितीही राजकीय जाणकारांनी कितीही बडबड करू देत, सत्य हेच आहे की यावेळेला उद्धव ठाकरेंनी जे राजकारण केलं ते एकदम चाणाक्ष होतं आणि त्यांनी एकदम सेफ गेम खेळलेला आहे. उगाच काही लोक टीका करण्यासाठी हे म्हणतात की शिवसेनेची स्वतःची मतं फुटली, याला काही अर्थ नाही आहे. मिलिंद नार्वेकरांना 15 मतं शिवसेनेची पूर्णपणे पडलेली आहेत आणि त्यांना एक्स्ट्राची 6 मतं बाहेरच्या आमदारांची मिळालेली आहेत आणि याच्यामध्ये भाजपच्या आमदारांची किंवा शिंदे गटांच्या आमदारांची सुद्धा मतं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकंदरीत या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी एक मास्टर स्ट्रोक मारलेला आहे असं म्हणता येऊ शकतं.